नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी MSSCT म्हणजे या ठिकाणी सेट एक्झाम जी आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठाची ती 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। तर या 2024 साठी जो आहे स्कीम पेपर 1 आणि पेपर 2 ची स्कीम किंवा पेपरचा पॅटर्न कसा आहे या ठिकाणी आपण थोडक्यात काय करणार आहे पाहणार आहे। तर या ठिकाणी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला नक्कीच देणार आहे। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी पेपर जो आहे स्कीम ऑफ द एक्झामिनेशन द सेट एक्झाम विल बी कंडक्टेड ऑफलाईन एक्झाम। तर यावर्षी ही ऑफलाईन एक्झाम आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पुढच्या वर्षीपासून ही जी परीक्षा आहे ही कशी होणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये होणार आहे। त्यामुळे तुमचं टेन्शन चाललं जाणार आहे आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून कदाचित त्या ठिकाणी ती परीक्षा काय देऊ शकणार। तर या ठिकाणी ही परीक्षा ऑफलाईन असून ऑब्जेक्टिव्ह पद्धतीची असणार आहे। ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय, या ठिकाणी ही परीक्षा MCQ स्वरूपाची असणार आहे। द टेस्ट विल बी कन्सिस्ट ऑफ द 2 पेपर। तर या ठिकाणी एकूण 2 पेपर होणार आहे, पेपर 1 आणि पेपर 2 होणार आहे। तर यांचं पूर्ण डिटेल्स आपण स्टेप बाय स्टेप पाहतच आहे। तर या ठिकाणी both papers will be consist of the only objective type question and will be held on the day of the examination on 2 separate session without break as enter। म्हणजे या ठिकाणी दोन्ही पेपर जे तुमचे होणार आहेत हे लगातार होणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही तुम्हाला ब्रेक दिला जाणार नाही। जसं MPSC राज्यसेवा UPSC मध्ये थोडा पेपरमध्ये गॅप असतो, असा कुठलाही गॅप तुम्हाला असणार आहे। कंटिन्युअसली ही परीक्षा तुमची होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी ही जी आहे पेपर MS सेट परीक्षा 2024 साठी आपली परिपूर्ण तयारीची एक बॅच सुरू होत आहे, ज्याच्यामध्ये नेट सेट बॅच, ज्याच्यामध्ये पेपर 1 ची सुद्धा तयारी आणि पेपर 2 ची सुद्धा तयारी आहे। तर अधिक माहिती याच्यामध्ये लाईव्ह क्लास असतील, रेकॉर्डेड लेक्चर असतील, टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला असतील, जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा सोल्युशन त्या ठिकाणी मिळणार आहे। याची माहिती आपण नंतर बघूया। तर तसंच या ठिकाणी एक लेक्चर तुम्ही कधीही बघू शकता। याच्यासाठी जो नंबर आहे तो नंबर आहे 801045 7760 आणि डबल अकॅडमी पुणे नावाचं ॲप आहे, त्याच्यावर ही बॅच असणार आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक भरती कोर्सेस पेड कोर्सेसमध्ये गेलं की शिक्षक भरती कोर्सेसमध्ये जाऊन तुम्हाला ह्या बॅचेस काय अवेलेबल होणार आहेत। तसंच आपली TET ची सुद्धा बॅच चालू झालेली आहे। तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे पेपरचं जे हे आहे काय म्हणतात त्याला पेपरचं सेशन। या ठिकाणी सेशन फर्स्ट सेशन असणार आहे आणि सेकंड म्हणजे एकूण 2 सेशन असणार आहे जे लगातार असणार आहेत, आपण मागेच बघितलेले आहेत। तर याच्यामध्ये पेपर 1 मध्ये टोटल 50 क्वेश्चन या ठिकाणी असतील, जे या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी सोडवायचे आहेत। किती 50 प्रश्न असणार आहेत, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत, एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत आणि टोटल 10 टॉपिक असणार आहेत। तुम्हाला किती टॉपिक आहेत 10 टॉपिक आहेत। सिलेबसचा डिटेल्स व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहून घेऊ शकता। टोटल 10 टॉपिक आहेत आणि एका टॉपिकचे साधारणतः 5-5 प्रश्न तुम्हाला असतील, एकूण 50 प्रश्न असतील, एका प्रश्नाला 2 गुण म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 100 मार्काचा तुमचा पेपर असणार आहे पेपर 1। पेपर 1 साठी तुम्हाला 50 प्रश्न सोडवण्यासाठी 1 तासाचा कालावधी असणार आहे। किती 10 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत म्हणजे या ठिकाणी 60 मिनिटं तुम्हाला 50 प्रश्न सोडवण्यासाठी असतात। एकदम सोपी पेपर असतो, काही टेन्शन त्या ठिकाणी घ्यायची गरज नाही, एकदम इझी पेपर आहे। नंतर या ठिकाणी मित्रांनो आता पेपर 2। तर हा जो पेपर 2 आहे, पेपर 2 हा या तुमच्या विषयाशी संबंधित असेल। ज्यांना कोणाचं या ठिकाणी इंग्रजी असेल, कोणाचं मराठी असेल, कोणाचं इतिहास असेल, कोणाचं इकॉनॉमिक्स असेल, कोणाचं स्टॅटिस्टिक, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, ज्याच्यामध्ये सुद्धा तुमचं PG झालेलं असेल त्या विषयाशी संबंधित या ठिकाणी तुम्ही तो पेपर या ठिकाणी पेपर 2 असेल। त्या पेपरमध्ये 100 प्रश्न असतील। किती 100 प्रश्न असतील आणि सर्व प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे। इथं सुद्धा 50 प्रश्न सोडवणं कंपल्सरी आहे, नाही सोडवले काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे इथं निगेटिव्ह सिस्टीम नसल्यामुळे तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, कारण की हातातले मार्क कोणीही या ठिकाणी गमवायचे नाहीत। आणि विच आर कंपल्सरी 100 गुणिले 2। तर या ठिकाणी 100 प्रश्न आहेत, एका प्रश्नाला 2 गुण आहेत। किती आहेत एका प्रश्नाला 2 गुण आहेत आणि हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 100 प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिट आहेत। किती 120 मिनिटाचा तुम्हाला कालावधी आहे। 100 प्रश्न सोडवण्यासाठी 120 मिनिटाचा कालावधी तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि त्या 2 तासामध्ये हे 100 प्रश्न सोडवायचे जे तुमच्याच अभ्यासाशी निगडीत आहेत। काय आहे तुमच्याच अभ्यासाशी निगडीत आहे। 2 तासाचा कालावधी असणार आहे, 11:30 ते 1:30 पर्यंत। फक्त थोडा तुम्हाला या ठिकाणी अर्ध्या तासाचा ब्रेक असणार आहे, जो की पहिल्या शिफ्टचे प्रश्न घेणं आणि दुसऱ्या शिफ्टचे आन्सर की तुम्हाला देणं त्यासाठी तो असणार आहे।
नंतर या ठिकाणी स्कीम पेपर 1 काय आहे. आता पेपर 1 शाल बी जनरल नेचर इंटेड सेट ऑफ द टीचिंग रिसर्च मेथड, जे या ठिकाणी ॲप्टिट्यूड ऑफ द कॅन्डिडेट इज द प्रायमरली डिझाईन टू द टेस्ट, ज्याच्यामध्ये रिझनिंग ॲबिलिटी, कॉम्प्रिहेन्शन, डिव्हर्जंट थिंकिंग अँड जनरल अवेअरनेस ऑफ द कॅन्डिडेट, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. आपण जो सिलेबस आहे त्या ठिकाणी ICT असेल, कम्प्युटर असेल, एन्व्हायरमेंट असेल, असे सगळे जे घटक आहेत ते आपण डिटेल्समध्ये पाहणार आहे. हे सगळे 50 प्रश्न असतील आणि सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईप. ऑब्जेक्टिव्ह टाईप म्हणजे काय, MCQ पद्धतीनं या ठिकाणी असतील आणि प्रत्येकाला 2 मार्क असतील. पेपर 1 हॅज अ 4 सेट. या ठिकाणी पेपर 1 चे 4 सेट असतील, ज्या सेटमध्ये ABCD चे कोड असतील. पेपरचे किती सेट असतील, 4 सेट असतील, ABCD. तर अशा प्रकारे त्यांचे सेट असतील. आणि स्टुडंट हॅज एन्श्युअर दॅट द सेम टेस्ट बुकलेट कोड्स इज प्री प्रिंटेड अँड प्री शेडेड ऑन द OMR शीट. आन्सर शीट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पेपर 1 च्या सोबत भेटणार आहे. नंतर या ठिकाणी पेपर 2 मध्ये शॉल कन्सिस्ट ऑफ द 100 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न. या ठिकाणी पेपर 2 मध्ये 100 प्रश्न असणार आहेत, ते सुद्धा ऑब्जेक्टिव्ह कंपल्सरी क्वेश्चन असतील. एक्सेप्ट मॅथमॅटिकल सायन्स बेस्ड ऑन द सब्जेक्ट सिलेक्टेड बाय द कॅन्डिडेट्स. या ठिकाणी 100 कंपल्सरी प्रश्न तुम्हाला सोडवायचे, 200 गुण आहेत. यांनी असं सांगितलेलं आहे की each question carry 2 marks in the mathematical science. A student has to attempt all questions 100 either from the section 1 or section 2, from the section 1 on section 3 only. तर या ठिकाणी जे प्रश्न आहेत 1 आणि 2 किंवा सेशन 1 आणि 3 ओनली. द OMR शीट विथ द क्वेश्चन्स अटेम्प्टेड फ्रॉम द बोर्ड सेक्शन. या ठिकाणी 2 आणि 3 विल बी रिजेक्टेड. त्यामुळे तुम्हाला जे सेशन दिलेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला मॅथमॅटिकल सायन्स अ स्टुडंट हॅज अटेम्प्ट ऑल क्वेश्चन आयदर फ्रॉम सेक्शन 1 अँड 2 ऑर फ्रॉम सेक्शन 1 और 3 ओनली. त्या ठिकाणी तुम्हाला एकतर 1 किंवा 2 सोडवायचे आहेत किंवा सेक्शन 1 आणि 3 या ठिकाणी सोडवायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी पेपर 2 ऑफ ईच सब्जेक्ट हॅज 4 सेट्स. पेपर 2 चे सुद्धा 4 सेट्स आहेत. सांगितल्याप्रमाणे ABCD जसं पेपर 1 चे सुद्धा 4 सेट होते, पेपर 2 चे सुद्धा 4 सेट आहेत. सेम त्यासोबत तुम्हाला OMR शीट असणार आहे. आणि टॉप पार्ट ऑफ द OMR शीटच्या वरच्या भागाला तुम्हाला स्टुडंट अलॉंग विथ द ॲडमिट कार्ड नंबर असणार आहे. त्या ठिकाणी तुमचा सीट नंबर टाकायचा आहे, सब्जेक्ट कोड टाकायचा आहे, जो या ठिकाणी बोथ पेपरला सुद्धा तुम्हाला अवेलेबल करायचा आहे. इथे सुद्धा तुमचे सर्व प्रश्न हे तुम्हाला पेपर 2 चे कंपल्सरी आहेत. कव्हरिंग अपडेटेड syllabus for all subject. The candidate will have to mark the response of the question paper 1 and paper 2. तर यांनी पूर्ण सर्व मेथड आपल्याला सांगितलेली आहे की या ठिकाणी मार्क तुमचे निगेटिव्ह आहे किंवा नाही, पेपर परत रिचेक होतो किंवा नाही, सगळी सिस्टम दिलेली आपण या ठिकाणी काय स्टेप बाय स्टेप या ठिकाणी पाहत आहे. तर या ठिकाणी ऑप्टिकल मार्क रीडर जे असते OMR शीट तुम्हाला प्रोव्हाइड केलेली असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं असते, गोल 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 करायचं असते. गोल हा बाहेर गेला पाहिजे नाही. With be respect test booklets. No correction in the OMR sheets are permitted. म्हणजे या ठिकाणी एखादा गोल असेल त्या गोलच्या बाहेर जर तुमचा असा गोल गेला तर त्या ठिकाणी चालणार नाही, तुमचे मार्क कटतील. आणि कॅन्डिडेट शॉल बी रिस्पॉन्सिबल फॉर हिज लॉस, हिज ऑर हर लॉस. जर तुम्ही अशी काही चूक केली तर हे तुमचं नुकसान समजलं जातील. इथं कुठलाही दावा केला जाणार नाही. द डिटेल इन्स्ट्रक्शन फॉर द शेडिंग सब्जेक्ट कोड, सीट नंबर अँड रिस्पॉन्स ऑन द OMR sheets are given under item number 4 and 15. Number 14 on page number 18. It may be noted that this instruction candidates will not be sent to any of the candidate by post. ह्याच्या सूचना तिथंच तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या असणार आहेत. नंतर या ठिकाणी सांगितलेलं आहे शेवटच्या मुद्द्यामध्ये की देअर विल बी नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम. म्हणजे या ठिकाणी कुठलीही नकारात्मक सिस्टम नाही आहे. आता पॉईंट नंबर 3 बघूया. द कॅन्डिडेट हॅज टू रिटर्न द ओरिजिनल OMR शीट टू द इन्व्हेस्टिगेशन ऑन द कन्सलेशन ऑफ ईच सेशन. या ठिकाणी तुम्हाला तुमची OMR शीट द्यायची आहे. आणि हावेवर द कॅन्डिडेट्स अलाउड टू द कॅरी द टेस्ट बुकलेट्स. जे प्रश्नपत्रिका आहे ते तुम्हाला घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिली जाणार आहे. हावेवर द कॅन्डिडेट्स आर अलाउड टू द कॅरी द टेस्ट बुकलेट्स ऑफ पेपर 1 अँड अलाउड टू पेपर 2 विथ डुप्लिकेट कॉपी ऑफ OMR शीट्स, कार्बन कॉपी ऑन द कन्क्लुजन ऑफ एक्झामिनेशन ओनली. हे तुम्हाला फक्त समजण्यासाठी पेपर 1 आणि पेपर 2 ची सुद्धा तुम्ही कार्बन कॉपी जी असते OMR शीटच्या खालची ती तुम्ही त्या ठिकाणी काय नेऊ शकता. नंतर मित्रांनो ई नंबरचा मुद्दा आहे द महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. 2 राज्यांसाठी विल बी कंडक्टेड बेस्ड ऑन द सिलेबी ऑफ UGC नेट अँड UGC CSI
आर नेट आणि विच हॅव बीन अपडेटेड अपलोडेड टू द फॉलोइंग वेबसाईट. या ठिकाणी तुमचा जो सिलेबस आहे तो आपल्या या वेबसाईटवर तर ऑलरेडी आहेच, किंवा या ठिकाणी तुमच्याकडे सिलेबस नसेल तर https setexam.universitypune.ac.in याच्यावर तुम्हाला मिळून जाईल, किंवा https www.ugcnetonline.in या वेबसाईटवर सुद्धा UGCचे मिळेल, किंवा https csir hrdg.res.in या वेबसाईटवर सुद्धा मिळणार आहे. तर ह्या सगळे सिलेबस तुम्हाला या ठिकाणी काय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा कधी होणार आहे, आता 7 एप्रिल 2024 रोजी या ठिकाणी होणार आहे. तर पटापट या ठिकाणी तुम्हाला तयारी करायची आहे. या तयारी करण्यासाठी डबल अकॅडमी पुणेचं जे ॲप आहे ते ॲप तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे. आणि या ठिकाणी आता तुमचं रिव्हॅल्युएशन किंवा रिचेकिंग बद्दलची माहिती दिलेली आहे. नाउ पेपर 2 विल बी कंटेन 100 कंपल्सरी MCQ ऑफ 2 मार्क्स इच बाय द सब्जेक्ट सिलेक्टेड बाय द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्ही जो विषय निवडला असेल त्याचे तुमचे ते प्रश्न असतील. द ड्युरेशन ऑफ दिस पेपर हॅज बीन मेड ॲज 2 hours 120 मिनिट आहे. काइंडली नोट दॅट MS सेट विल बी बेस्ड ऑन 2 पेपर्स ओनली ॲज पर UGC नेट. तर या ठिकाणी महाराष्ट्र सेट परीक्षा ही UGC नेट परीक्षेच्या धर्तीवर असणार आहे. आता तुमचं रिव्हॅल्युएशन ऑर रिचेकिंग ऑफ रिझल्ट, त्या ठिकाणी तुमच्या परीक्षेचं रिचेकिंग किंवा रिव्हॅल्युएशन होते का नाही ती माहिती दिलेली आहे. त्या माहितीनुसार ॲज पर UGC डायरेक्टिव्स देअर शॉल बी नो रिव्हॉल्युशन नो रिचेकिंग ऑफ द क्वेश्चन आफ्टर सेट रिझल्ट. या ठिकाणी कुठलीही तुम्हाला तशी सुविधा देण्यात आलेली नाही की ज्यामध्ये तुम्ही तुमचा पेपर रिचेक करू शकता किंवा रिव्हॅल्युएशन करू शकता. त्यामुळे तुम्हाला एकदाच प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे त्या बेसवर. आणि देअरफॉर कॅन्डिडेट शुड नॉट बी मेक एनी करस्पॉन्डंट इन दिस रिगार्ड विथ द नोडल एजन्सी वन्स द सेट इज डिक्लेअर्ड. त्या ठिकाणी एकदा की त्या ठिकाणी सेट जी आहे ती डिक्लेअर केलेली आहे याच्यानुसार तुम्हाला परत काहीही करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला एकदाच प्रश्नाची उत्तरं योग्य द्यायची आहेत. तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. ही PDF डाउनलोड करायची असेल तर मित्रांनो आपलं ॲप्लिकेशन आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे @double-o-academy. या डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तसंच मित्रांनो, ज्यांच्या घरी लॅपटॉप अवेलेबल आहे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, अशा सर्व भावी प्रोफेसरसाठी या ठिकाणी courses.doubleacademy.co.in या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो ऑनलाईन स्वरूपात पाहू शकता. कम्प्युटरवर पाहू शकता, लॅपटॉपवर पाहू शकता. तसंच ज्यांच्याकडे आयफोन आहे, ज्यांच्याकडे आयफोन सुविधा उपलब्ध आहे अशांसाठी सुद्धा हा कोर्स सुद्धा आपण उपलब्ध केलेला आहे. ज्यांच्याकडे आयफोन आहे ते सुद्धा या ठिकाणी कोर्स जॉईन करू शकतात. लॅपटॉपवर पाहू शकता, अँड्रॉइड मोबाईलवर पाहू शकता. अधिक माहितीसाठी हा जो नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बाकी या ठिकाणी तुमचं जे चॅनल आहे टीचर फॅक्टरी, या चॅनलवर नेहमीच या परीक्षेची अपडेट्स आणि लवकरच आपले लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा या ठिकाणी तयार होतील, तर आपण ते डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा बघू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपल्या टीचर फॅक्टरीच्या, आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, व्हिडिओला लाईक सुद्धा करा. आणि काही माहिती असेल तर कमेंट करा, किंवा तुमचे मित्र किंवा इतर तुमचे जे ग्रुप्स असतील त्या ग्रुप्सला हा व्हिडिओ फॉरवर्ड करण्यास अजिबात विसरू नका. थँक्यू.